नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. इथे ही जी सभा बोलवण्या पाठीमागचा जो उद्देश आहे, पहिल्या तर काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. किरण चंदेंवर जो हल्ला झालाय, प्राणघातक हल्ला आहे, जो चौथ्यांदा हा हल्ला झाला. मगाशी वक्ता बोललो की दादा तुमच्यावर हल्ला होतो. म्हणून एक गोष्ट स्पष्ट करायची की हा हल्ला झाल्यामुळे किरण पण फार घाबरलेला आणि आम्ही फार घाबरलेला आहोत. बैठक बोलवली नाही. जे खरोखर त्यांना आमची आतबाहेर ओळख आहे, त्यांना माहिती आम्ही पॅन्थरच्या वेळेला जे डोक्याला कफन बांधलं त्याचे नंबूट घेऊन फिरत जेव्हा आम्ही पॅन्थरमध्ये शिरल्याच्या नंतर ज्या शब्दात घेतल्या, आमचं उर्वरित आयुष्य म्हणजे त्या शब्दाचं एक्सटेन्शन आहे. आणि किरण त्याच्यातून घडले. ही बैठक याच्यासाठी बोलवली. किरणचा प्रश्न हा किरणचा नाही. तुम्ही सगळे समाजाचे घटक आहेत, कुठल्या गटाचे आहात त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही, आणि कुठल्या गटाची काय लायकी आणि काय पात्रता सगळं आम्हाला माहिती. आपण इथे सगळे भाऊबंद म्हणून आलेलो आहोत. मला एवढं मात्र माहिती की बाबासाहेबांच्या विचारांशी ज्याने बेईमानी केली त्यांची राजकीय सांस्कृतिक मौत अटळ. एक अपेक्षा आहे की ह्याच्यामधून जे संपूर्ण जे चित्र आज दिसतं देशामध्ये, विशेष करून आंबेडकरी आंदोलनाच्या संदर्भात, सगळ्या मशाली दिसत चाललेल्या आहे. कुणी किती जरी व्हॉट्सअपवरती बढाया मारत असले, मला एक खात्री आहे की स्वतःला नेते म्हणणारे लोक हे जरी आपल्या समाजातले दलाल झालेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज दलाल झालेला नाही. आणि पुन्हा ही ऊर्जा आपण उभी करू शकतो आणि आपल्यावर आलेल्या संकटातूनच ऊर्जा निर्माण करू शकतो, ही आशा असल्यामुळे ही बैठक बोलावली गेली. किरण जात्यामध्ये आहे आणि आपण सुपामध्ये आहोत. जात सुद्धा तोडून टाकायची आणि सुपांना सुद्धा उलट पालट करायची ताकद आंबेडकरी समाजामध्ये. आपण इथे याच्यासाठी बसलेलो की नेमकं आपलं संकट काय ते समजून घ्या. संकट हेच आहे, हे हल्ले होतात का याचा आपण विचार करणार की नाही. नंतर ती न्यायालयीन लढाई कशी लढायची, त्या न्यायालयीन लढाईच्या पद्धती कशा असतील तो नंतर चर्चेचा विषय आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत वकील आणि तत्सम जे लोक आहेत त्यांनी एकत्रित बसून तो विषय वेगळा त्याच्यावर चर्चा करावी. माझ्या मते नुसता किरणचा जीव संकटात नाही, एकूण आंबेडकरी चळवळ संकटात. कारण प्रश्न असा असायचा की कोणत्याही त्या ठिकाणी अन्याय झाल्याच्या नंतर आपल्या वस्त्या ह्या चिपवण्या झालेल्या होत्या आणि अत्यंत आक्रमकपणे सगळ्या वस्त्या एकत्रित यायच्या आणि अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना धक्का बसायचा. त्या काळातले आम्ही साक्षीदार आहोत. नव्हे त्याचा काळ उभारणाऱ्या लोकांच्या मधले आम्ही. म्हणून जरा मला सांगतो की किरणचा जो धोक्यात गेले ते आम्ही बघून घेऊ. तुम्हाला परत सांगतो, ज्याने किरणवर हल्ला केला आहे इथं पोलीस आणि त्याचे एजंट पण बसले. किरणवर ज्याने हल्ला केला ते आम्ही इंडिव्हिज्युअल घेऊ.
नाहीतर ठाणे जिल्ह्यातला भाईचा कोणी बाप असेल तर त्याचा कोणी बाप असेल त्याला घरातून ओढून काढून पुरवायची ताकद आहे. मी श्याम गायकवाड बोलतो. ही संपूर्ण पोलीस यंत्रणा, सर्व संवैधानिक यंत्रणा या सगळ्या भाजपच्या गुलाम झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या बरोबर जाणारे लोक आंबेडकरांना असू शकत नाही. आम्हाला आमच्या चुका सुधारण्याची संधी ही सभा देते. सुधरा, संकट समजून घ्या. काय भयानक परिस्थिती आहे. किरणला जे हत्यार दिलंय कारण त्याला धोका होता म्हणूनच दिलं. त्याच्या स्वयंसंरक्षणासाठी त्याला ते हत्यार दिलं. त्या हत्यार त्याने वापरलं नाही, त्याने ते बाहेर काढलं. मला माहितीये किरणने जर मनात आणलं असतं तर पाचही जणांच्या खोपड्यात तो होऊ शकला असता. तो काय मला माहिती, मी त्याला तयार केलंय. आणि किरण सारखे 100 किरण या महाराष्ट्रामध्ये आम्ही तयार केलेले आहेत. एकच टक्कल उगाच नाही पडते लक्षात. राजूला चांगलं माहिती असेल तो काय काय आमच्या बरोबर त्या परिस्थितीत राहिला. मुद्दा काय, हल्ला होतो का? हल्ला याच्यासाठी होतो की तुमच्या वस्त्या कमजोर झाल्या. तुमच्या वस्त्यांच्या मध्ये RSSचे दलाल तयार झालेले आहेत. आणि हा नुसता किरणला धोका, मला धोका किंवा एकनाथला धोका नाहीये. हा आंबेडकरी समाजाला आणि चळवळीला धोका. आज तुम्ही मंडळी आलेले आहात, वकील मंडळी. आपण म्हणालाच मिस्टर तुमच्या मताशी मी काही प्रमाणात सहमत आहे की आपण म्हणाला की शिकायला वकील वाचक होणार. हे जरा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, अन्यायाला वाचा फक्त आंबेडकरी कार्यकर्ता सोडू शकतो. तो प्राध्यापक असू शकतो, तो डॉक्टर असू शकतो, तो वकील असू शकतो, तो इंजिनियर असू शकतो. आमचा वकील त्याच्या डोक्यामध्ये नुसतीच भारतीय न्याय संहिता असता कामा नये. त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार असले. ही आता लढाई सुरू झालेली आत्ताची आहे का? तुम्हाला सांगतो मी आत्ताची लढाई नाही. यासाठी आपल्याला पर्याय, समर्थ पर्याय उभा करावा लागेल. आणि हे कुठल्या पक्षाचा गटातटाचा प्रश्नच नाही. हा तुम्ही कुठलेही असा, कोणी वंचितचे असा, की आठवले गटाचे असा, की अजून कुठे असा, तुमच्या आठवले गटाची जी वस्त्र आहेत ना ते उद्या विरघळून जाणार आहेत. त्याच्या आतमध्ये असलं तुमचं शरीर हे आंबेडकरवादी असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक काय सांगतो, आज इथे बसलेले लोक बघतो ना तर आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्गीयकरण झालेलं आहे. आपल्या लोकांच्याकडे गाड्या आलेल्या आहेत, बंगले पण आहेत, बंगल्याचे आपले लोक राहतात. आतापर्यंत अंगठ्या आलेल्या आहेत. आपले कित्येक प्राध्यापक आहेत, कित्येक वकील आहेत. महाराष्ट्र 14 तळ बाबासाहेबांनी पेटवलं ना तेव्हा हा वर्ग नव्हता. अत्यंत विपन्न अवस्थेत आपले लोक होते. अंगावर कपडे होते, पायात चपला नव्हत्या. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घडवलंय. ज्या वेळेला आपल्या पायामध्ये चपला नव्हत्या त्यावेळेला आपण महाडचं 14 तळ पेटवलेलं आहे. आणि 14 तळ पेटतच आहे. त्याचं इंधन अजूनही पेटत आहे आणि 14 तळ्याचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही.
म्हणजे पायात चपला नव्हत्या, अंगावर कपडे नव्हते, अशा अवस्थेतले आपण एकूणच व्यवस्था बदलणारी आंदोलन केली. आता त्याचं महत्वाचं कारण आहे, अनवाणी होतो पण कुठल्या दिशेनं चालायचं आणि रस्ता कोणता बरोबर आहे याची अक्कल आमच्या पूर्वजांना होती. आता आमच्या पायात उडल्यांचे बूट आले आणि आम्ही अनुजी पंथाच्या बंगल्याकडे चाललो. रस्ते चुकलो माझा काही प्रश्न नाही. आम्ही आयुष्यभर आम्ही संघर्ष केला, आम्ही स्वतःचे काही टिकलं नाही वाचलो, आत्मा गुंतवलं नाही, जगलो. 72 वर्ष चालू आहे, आता 73 मला मरण्याची भीती नाही. सवाल असं की समाज मरतोय त्याचं दुःख आहे. ही संकट येत राहणार, अजून हल्ले होणार, अजून अत्याचार होणार, अजून या सगळ्या शासकीय व्यवस्था तुम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करणार. ही सभा हा प्रश्न विचारते तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे? क्या बात. तर आमची भूमिका आंबेडकरवादीच असणार आहे. आंबेडकरवादीच. हा सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय लढा आहे. हा नुसता कोर्टाच्या आतला लढा नाही, त्याच्या पलीकडे पोहोचलेला लढा आहे. सगळे आंदोलन केले. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, किरणवरती हल्ला होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मी जे त्याचं पृथक्करण केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे, ते म्हणजे किरणने जे व्यापक आंदोलन जनतेसाठी केले आणि कॉर्पोरेट सेक्टरला सुद्धा चॅलेंज केलं. त्याने तिथल्या टोरेंटच्या विरोधात आंदोलन केलं आणि भिवंडी मधले सगळे राजकीय पक्षाचे लोक टोरेंटच्या याचे कमिशनर काय म्हणते त्याला, पेरोलवरती. हा माणूस टोरेंटच्या विरोधात जातो, जनतेचे रस्त्यांचे आंदोलन करतो, जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे जात असतो. कोरेगाव भीमाचा जो चौकशी आयोगाचं काम चाललंय ना, साहेब मी तुला माहितीसाठी सांगतो, त्यातलं नेमकं काम जर कोणी करत असेल, नेमकं नुसतं काळा कोट घातलं म्हणजे कोणी वकील नाही होत. नेमकं काम ज्याची दखल शासनाला घ्यावी लागली, किरण चंदे करतायत. रमाबाई आंबेडकर नगरच्या त्या अन्याय अत्याचारामधून, त्या हत्याकांडाच्या नंतर रमाबाई आंबेडकर नगरची काही एक केस नव्हती, 4 प्रकरण. उरलेल्या 3 प्रकरणामध्ये किरणने आपलं सर्वस्व पणाला लावलं. किती लोकांना माहिती? आता मी समोर जय बसलाय ना, त्याच्यात मला किरण दिसतो, त्याचं नाव पण सांगितलं किरण. आता आपल्या या सगळ्या किरणांचा जय व्हायला पाहिजे. ही आजची सभा, आतापर्यंत खूप सभा झाल्या, बैठका झाल्या, आणि प्रश्न असा आहे की 2-2.5 वर्ष आपल्याला बोलायची संधीच नव्हती. होती का संधी? आणि त्यामुळं आपली ही जी कॅसेट जी 2000 वर्ष अडकलेली होती, ती बाबासाहेबांनी मोकळी केली. ती इतकी फास्ट फॉरवर्ड व्हायला लागलेली आहे की आमची मंडळी एवढी बोलतात. प्रत्येक आपली वैचारिक सभा सुद्धा पुण्यानं बोलण्याची सभा होती. मला वाटतं आपण आपलं ते नियंत्रण जरा ठेवायला. मला काय नाही बोलू, काय बोलणार, बोललो मला संधी मिळालीच पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही तो प्रशासकीय द्यायसाठी मग आताची आपली 6ची वेळ संपेल ना, आपल्याला उद्या सकाळी 6 पर्यंत वेळ घ्यायला पाहिजे. म्हणून आपण काय करू, आपले गट तर काय असते आणि तुमचे पक्ष अभिनिवेश बाजूला सोडा. तुम्हाला मी परत सांगतो, फार नम्रतेनं सांगतो साहेब, खरोखर फार नम्रतेनं.
अरे आम्ही थोडस जर विकलो असतो ना स्वतःला तर आम्ही केंद्रात राज्यमंत्री नसतो, कॅबिनेट मंत्री असतो. आम्ही FY नापास नव्हतो, आम्ही स्कॉलर होतो कॉलेजेसमध्ये. जा यांच्या कॉलेजमध्ये चौकशी करा. अरे पिढी अख्खी दलित पंथासाठी भगवासाठी काय होणार ते परत उभं करायचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट काय आहे, आपलं सांस्कृतिक राजकीय आंदोलन. आता इथे आमचे मोरे साहेब बसले, कलावंत आहेत. ते नुसतेच कलेसाठी कला मांडणारे कलावंत असते तिथे आलेच नसते. क्या बात. आमच्या कलावंताची बांधिलकी, आमच्या वकिलांची बांधिलकी, आमच्या प्राध्यापकांची बांधिलकी, आमच्या कष्टकऱ्यांची बांधिलकी, नाक्यावर उभ्या राहणाऱ्या नाका कामगाराची बांधिलकी, कार्यकर्त्याची बांधिलकी, प्राध्यापकांची बांधिलकी, इंजिनियरांची बांधिलकी, ही सगळ्यांची बांधिलकी असलेली एक सर्वसमावेशक, जबाबदार आणि नेमक्या दिशेने जाणारी आंबेडकरी चळवळ उभी करण्याचा प्रारंभ म्हणून ही बैठक आहे. आणि हे जे किरणचं प्रकरण आहे परस्पर आम्ही सोडवू शकलो असतो, परंतु किरणचं प्रकरण किरणचं नाही. बरं, किरण कुठल्या कुठल्या वातावरणामध्ये भिवंडी बार असोसिएशनचा अध्यक्ष झाला आहे, त्याच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी उभा केलेला उमेदवार होता. खासदार आमदारापासून सगळे जण त्यांची सर्व शक्ती पणाला लावून किरणला पाडू इच्छित होते आणि किरण पडला नाही. हा आपला सगळ्यांचा विषय आहे. म्हणून आमचं प्रामाणिकपणे सांगण्याचं आहे की मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही बाबासाहेबांची आई ज्या तालुक्यातली आहे त्या तालुक्यातल्या मातीतून घडलेलो आहोत. आम्ही लोक स्वतःचं ग्लोरिफिकेशन नाही करत. याचा अर्थ दुसरे आंबेडकर मातीतून घडलेले तसं नाही, हे आठवण किती स्वीकारायचं आयुष्यभर, त्या नादाला लागण्यापेक्षा किती नाकारायचं हे आम्ही ठरवतो. हत्यारं तयार करता येतात, तलवारी तयार करता येतात, सगळे अगदी शस्त्रही तयार करता येतात. तयार करायला पाहिजे हे जर नसेल, तुमच्या हातात स्टेनगन असेल तर तुम्ही आपल्याच लोकांना मारा. आज धोक्याची परिस्थिती काय माहिती का बाळ, तुमच्यावरती हल्ला करणारे हे शत्रूच्या छावणीतले डायरेक्ट नाही, तुमचेच लोक ते तुमच्या अंगावर घालत आहेत आणि प्रत्येक वस्त्यात ते घडत आहे. हा सर्वात मोठा धोका आहे, खूप मोठा धोका. आता मागे काय केलं, मागे काय आम्ही दिवे लावले, किती आंदोलन केली, काय संघर्ष केला, कोणाच्या नगरीचा घोर घेतलाय हे सांगत असताना सध्या आमच्यातल्या कित्येक लोकांच्या नगरीचा घोट फडणवीस घेतोय, मोदी घेतोय, पप्पू गोळवळकर घेतोय. त्याचा विचार करा. एकाच वेळेला पप्पू गोळवळकर आणि बाबासाहेब समान पातळीवरती राहू शकत नाही. बरोबर. त्याचा भेद घेऊन आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण याचा विचार केला. बरं, नवीन ते विशेष जनसुरक्षा बिल आलाय. कशासाठी? जो कोणी या सरकारच्या विरोधामध्ये मतभिन्नता व्यक्त करेल तो देशद्रोही. हा जो तडीपार गुंड आहे, ज्याची जागा जेलमध्ये पाहायला पाहिजे असायला पाहिजे, ज्याला उलट टाकून त्याला खालून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. बोलला आंबेडकर 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 बोलायची फॅशन झालेली आहे. अरे फॅशन नाहीये, याच्या पुढे सर्वांनाच आंबेडकर 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 बोलावं लागेल, कारण तो तुमच्या सगळ्या नेतृत्वाचा आणि सगळ्या विद्वचनाचा भाग आहे. नंतर सावरायला कोण आलो सगळ्यांनी तुम्ही पाहिलेलं आहे. असं आहे, तुम्हाला किती जरी वैभव लाभलं
तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आई बापाला विसरायचं नाही. क्या बात आहे. आपल्या बापाला नाही विसरायचं. आणि तुमचा किती जरी तुमचा सत्कार केला तरी बाप म्हणून दुसऱ्याचं नामकरण नाही करायचं. कोणाची आमच्या मुरबाडच्या भाषेमध्ये कोणाच्या पोटचं नाही राहायचं. ही जी संकट येता येता म्हणजे तुमच्यावरतीच संकट आलं. परत मी माझ्या घरातले 2 भाऊ हरवले. तुमचं घर कुठल्या मानसिक अवस्थेकडे गेलं अजूनही गेलं नाही. आमच्या घरातला प्रत्येक माणूस हा मानसिक दृष्ट्या खचला होता. सायकोलॉजिकल पेशंट हुशारला असत. आमचंच झालं असत. आमच्या समाजातल्या आंबेडकरी समाजातल्या असंख्य कुटुंबांचं असं झालेलं आहे. तरीही आंबेडकरी चळवळ संपलेली नाही. किरणला ठार करणारी ताकद अजून जन्माला यायची आहे. क्या बात आहे. मी नुसतं वय वाढलेला म्हातारा नाही, त्यांच्या बापाचं बासं जेवलेला म्हातारा. हल्ले थांबवायचे असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या चळवळीची छाननी करावी लागेल. म्हणजे ही बैठक घेत असताना किंवा हल्ले थांबवण्याची चर्चा करत असताना जर हल्लेखोरांच्या खबरी तुमच्या बैठकीत असतील तर हे हल्ले आपण आयुष्यात थांबवू शकतो. आपण ज्या विभागात राहतो आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की या विभागाचा दलाल कोण, ही चळवळ विकली कोण, ही चळवळ संपवली कोणी, एवढ्या वर्ष समाजाची दलाली केली कोणी. पण हल्ला झाला की मात्र तो पण आपला नेता असतो आणि तो पण आपल्या खांद्याला उचलतो. तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला काही थांबवायचं असेल तर असे दलाल उघडेपणे नकारायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही हे दलाल नकारत नाही तोपर्यंत तुमच्यावरचे हल्ले थांबू शकत नाही. आता राहिला मुद्दा की किरण दादा हा वकील आहे आणि वकील असल्यानंतर तो भिवंडी बार काउन्सिलचा असोसिएशनचा अध्यक्ष आहे. आणि ज्या वेळेस एखाद्या वकिलावर हल्ला होतो म्हणजे किरण दादा जर एखादा सवर्ण समाजाचा वकील असता तर इथे अनेक इतर समाजाचे वकील तुम्हाला आज उपस्थित दिसले असते. परंतु तुम्ही अध्यक्ष व्हा, तुम्ही सरपंच व्हा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही नगरसेवक व्हा किंवा तुम्ही खासदार व्हा, तुम्ही जर दलित असाल तर आम्ही कोणीही तुमच्या सोबत नाही ही सांगणारी आजची ही बैठक. आमच्या इथं हल्ला झाला, कुठल्या वकिलाला कोणी शिवी जरी दिली तरी बार काउन्सिल एक ठराव पास करतो. तसा ठराव अजून बार काउन्सिलने किंवा भिवंडी बार असोसिएशनने पास केलेला मला ऐकण्यात आलं नाही किंवा दिसण्यात आलं नाही. तर लक्षात घ्या की ही लढाई आपल्याला एकट्याने लढायची. आणि ज्यावेळेस आपण एकट्याने लढत असतो म्हणजे हा आदर्श आम्ही श्यामदादांकडूनच घेतला. आम्ही त्यांना बघितलंय. मी त्या विभागात राहतो, माझा जन्म त्या विभागात झाला उल्हासनगरमध्ये. आमच्या वस्त्या त्यांनी बसवल्या. त्यावेळेस तुमच्यासोबत गर्दी किती हे अजिबात महत्वाचं नसतं, तुमच्यासोबत लढणारे किती हे महत्वाचं असतं. आणि लढणारे 5 जरी असले, प्रामाणिक असले तर ते अख्ख्या समुदायाला हुरून पुरतात. आम्ही ज्या वस्त्यांमध्ये राहत होतो आमच्या आजूबाजूला एका जातीचं वर्चस्व होतं आणि फार छोट्या वस्तीत आम्ही राहत होतो. आणि अक्षरशः असा इतिहास आहे की आमच्या घरातल्या बायका या आजूबाजूच्या वस्तीतली लोक येऊन खांद्यावर टाकून उचलून घेऊन जायचे. इतक्या दहशतीतल्या वातावरणाच्या वस्तीत आम्ही राहिलेले लोक आहोत. पण ज्या वेळेस माझा तर जन्मही झाला नव्हता, पण माझे वडील आणि अनेक लोक सांगतात ज्यावेळेस श्यामदादा तिथे यायचे आणि दादांसोबत अगदी मोजकी सगळी फायटर माणसं असायची 5-10. आज तुम्हाला सांगतो त्या वस्तीत गेले अनेक वर्ष आमचं वर्चस्व आहे आणि आम्ही त्या लोकांचं वर्चस्व संपवलेलं आहे आणि आम्ही आमचं राजकारण उभं केलं. त्यावेळेस रिपब्लिकन एक्क्याचा पहिला नगरसेवक पण तिथेच आमच्या इथे झाला. आमची मेजॉरिटी नसताना. तर ज्यावेळेस आपण लढाईच्या गोष्टी करतो म्हणजे लढाईला असं आहे
की तलवारी घेऊन लढता येतं, बंदुका घेऊन लढता येतं आणि विचाराने पण लढता येतं. तलवारी आणि बंदुकीने तुम्ही काही ठराविक माणसं संपू शकता, पण या विचाराने तुम्ही हा पूर्ण किल्ला नेस्ता नाबूद करू शकता. त्यामुळे वैचारिक ताकदीची लढाई उभी झाली. जोपर्यंत तुम्ही राहता त्या वस्तीतल्या प्रत्येक घरातला माणूस इथल्या मनुवादी व्यवस्थेला आव्हान देत नाही, इथल्या मनुवादी व्यवस्थेला नकारत नाही, इथल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबत उभा राहत नाही आणि तुमच्या मधले दलाल पहिले ठोकून काढत नाही, तोपर्यंत तुम्ही ही व्यवस्था उभी करू शकता. माननीय अध्यक्षस्थानी मान्यवर आदरणीय शांतदा गायकवाड, विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व्यक्तिमत्व, वकील बांधव, पत्रकार, प्राध्यापक आणि माझ्या शाहू फुले आंबेडकरी बांधवांनो, आज आपण या ठिकाणी केवळ एका हल्ल्याच्या निषेधासाठी जमलेलो नाही. सगळ्यात महत्वाचं तर आजचा दिवस हा आपल्यासाठी रणनीती ठरवण्याचा, रणनीती आखण्याचा दिवस आहे. कारण भिवंडी वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष किरण चन्ने साहेब यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही, तर तो संपूर्ण आंबेडकरी चळवळीवर झालेला हल्ला आहे. संपूर्ण आंबेडकरी समाजावर, या देशातील वकील समाजावर झालेला हल्ला आहे आणि सगळ्यात महत्वाचं या देशातील लोकशाहीवर झालेला हा हल्ला आहे. तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मी घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी चन्ने साहेबांना जाऊन भेटलो, 2-3 तास त्यांच्याबरोबर होतो. सर्व गोष्टी त्यांच्याकडनं समजावून घेतल्यात. या देशामध्ये किंवा आपल्या ठिकाणी चोर कोतवालाला दाटतो अशी परिस्थिती आहे. हल्ला कुणावर झाला? किरण चन्नेंवर झाला. ते पडद्यावर येऊ दिलं नाही. पडद्यावर फक्त यांच्या हातातली रिव्हॉल्वर दाखवली जाते. हे सर्व नियोजनबद्ध आहे, ठरवलेलं आहे. आणि या ठिकाणी कायदेशीर रणनीती करत असताना माझ्या मते मला असं वाटतं की चन्ने साहेबांवर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे याचा FIR क्वॅशिंगसाठी आपण पिटिशन दाखल केलं पाहिजे माननीय हायकोर्टामध्ये. रस्त्यावरती चळवळ आपण करणारच आहोत, पण न्यायालयीन लढाई लढणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याचबरोबर हा चौथा हल्ला आहे माझ्या माहितीप्रमाणे किरण चन्नेंवर. आणि जर चौथा हल्ला असेल तर CID CBI मार्फत या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मी एक वकील आहे, वकील संघाचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्रामधील एकमेव वकील संघ आहे कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना. या संघटनेने तात्काळ या घटनेचा निषेध नोंदवला, तो फळ्यावर लिहिलेला आहे, आजही तो तसा. माझी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनाही विनंती आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक वकिलांवर हल्ले होत आहेत. नगरमध्ये पती पत्नी, वकील पती पत्नींना उचलून नेऊन त्यांची हत्या करून एका जी विहीर दुसऱ्या दिवशी पुरणार होते त्या विहिरीत त्यांच्या बॉडी टाकून देण्यात आलेल्या आहे. आणि या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर वकिलांवर असे हल्ले होणार असतील तर बार काउन्सिल काय करते? मी प्रत्येक वेळेस बार काउन्सिलला प्रश्न विचारलेला आहे. बार काउन्सिलच्या जे निवडून आलेले सदस्य आहेत, जी कार्यकारिणी आहे, जे आमचे नेते आहेत, त्या नेत्यांच्या ग्रुपवर मी प्रत्येक वेळेस अशी काही घटना घडली तात्काळ मी त्यांना कळवतो आहे. आणि वकील परिषद वकिलांच्या संरक्षणासाठी काय करणार आहे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. या ठिकाणी आपण चन्नेंच्या बाबतीमध्ये संघटनात्मक रणनीती ठरवली पाहिजे आणि एक संयुक्त ठराव करून न्यायालय आणि सरकारला जाब विचारला पाहिजे. सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये फुले आंबेडकरी संघटनांनी एकत्रितरित्या समिती स्थापन करून सरकारला निवेदन दिलं पाहिजे. सरकारला या घटनेकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे
आणि या देशातील राज्यातील वकिलांनी किमान एक दिवस का होईना काळ्या फिती लावून काम केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण काळ्या फिती लावत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयापर्यंत ती माहिती पोहोचत नाही. आणि या देशामध्ये कुठल्याही तालुका जिल्हा न्यायालयामध्ये काळ्या फिती लावल्या जातात, त्याची तात्काळ माहिती उच्च न्यायालयापर्यंत जाते आणि इथले जे कोणी पोलीस असतात क्राईमवाले ते सिव्हिल युनिफॉर्म वरती आपल्यामध्ये ते असतात. आणि असा निषेध सुद्धा व्यक्त होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि जनजागृतीची रणनीती सुद्धा आपण ठरवली पाहिजे. मी आता सांगितलं की मला एकच व्हिडिओ बघायला मिळाला की जे चंडे साहेबांच्या हातातलं पिस्तल हिसकावतो आहे तो समोरचा जो आहे तो हिसकावतो आहे. मग दुसरी चित्रफित कुठे आहे ही असत. मग पोलिसांनी ती पब्लिश का करू नये? कारण ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. चंडे साहेबांवर पहिला तलवारीचा वार झाला, त्यांनी तो चुकवला, बाजूला झाले आणि पुन्हा दुसरा वार त्यांच्यावरती पेवर ब्लॉकचा जो काही दगड असतो ती वीट असते ते वीट मारण्याचा प्रयत्न झाला. आणि जर स्वतःचाच जीव धोक्यात येणार असेल तर भारतीय संविधानाने आम्हाला स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि या स्वातंत्र्याचा उपयोग म्हणून त्यांनी फक्त खिशातले रिव्हॉल्वर काढलं. त्यांनी सांगितलं मला जर पुन्हा त्रास दिला किंवा मला पुन्हा असं काही केलं तर. आणि ते एवढे संयमी आहेत की त्यांनी ते रिव्हॉल्वर फक्त काढलं, शूट केलं नाही. त्याचबरोबर मला असं वाटतं जर वकीलच सुरक्षित नसतील तर समाजाचं काय? ताईंनी सांगितलं, सरांनी सांगितलं की भीमा कोरेगावचा लढा हो आम्ही पाहिला, मी सगळ्यांबरोबर होतो. माझी वकील संघटना, कल्याणची वकील संघटना, उल्हासनगरची वकील संघटना, उल्हासनगरची अजून एक वकील संघटना आहे, सर्वजण आम्ही एकत्रितरित्या काम करत होतो कल्याण आणि उल्हासनगरमध्ये. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.